महान राष्ट्र महाराष्ट्र. या भूप्रदेशात असलेल्या अनेक गोष्टींनी या राज्याला महान बनवलं आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे या राज्याला लाभलेला विशाल सागर किनारा. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर धडका देणाऱ्या या महासागराने महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीची देणगी दिली आहे. महाराष्ट्राचा इतिहास घडवला आहे आणि महाराष्ट्राच्या व्यापार विकासालाही मदत केली आहे. सत्तेसाठी झालेल्या अनेक लढाया आणि त्यानंतरचे जय पराजय या निसर्गपुत्राने जवळून पाहिले आहेत. हा पश्चिम समुद्र साक्षीदार आहे हजारो वर्षांपासून बदलत गेलेल्या इथल्या जीवनाचा, संस्कृतीचा आणि व्यापार विकासाचा. उत्तरेच्या दमणगंगेच्या खाडीपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या सागर किनाऱ्याची दक्षिण सीमा म्हणजेच तेरेखोलची खाडी. या किनाऱ्याला लागून असलेल्या भूभागाला कोकणपट्टी म्हटलं जातं. परशुरामांनी निर्माण केलेल्या या समृद्ध भूमीवर शिलाहार, यादव, कदंब आदी प्राचीन घराण्यांनी राज्य केलं. मग विजापूरकर, मोरे, सावंत, शिर्के यांनी या पश्चिम सागरावर आपली सत्ता गाजवली. पुढे सिद्धी आणि अरबांनी कोकण किनाऱ्यावर आपली दहशत बसवली. तर त्यानंतर आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज या परकीयांनी व्यापाराचा जम बसवण्यासाठी कोकण प्रदेशाचे लचके तोडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या सागरी सत्तेचा दरारा त्यावेळी इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, सिद्धी या सागरी शत्रूला वाटत होता. त्यांच्या बरोबर महाराजांची अनेक सागरी युद्धही झाले आणि त्या युद्धात महाराजांच्या युद्धनौकांनी विजयही संपादन केलेले. खरं म्हटलं तर कल्याण जिंकल्यानंतर 1657 साली महाराजांनी, शिवाजी महाराजांनी युद्धनौका बांधून आरमारास सुरुवात केली. आणि याची पहिल्याप्रथम तक्रार वसईचा जो पोर्तुगीज अधिकारी होता त्याने गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरकडे केली. पण नंतर असं लक्षात येतं की पोर्तुगीजांना काही प्रतिबंध करता आला नाही आणि मराठ्यांचं आणि महाराजांचं आरमार हे दिवसेंदिवस वाढत होते. सिंधुदुर्ग, कुलाबा, विजयदुर्ग असे अनेक सागरी किल्ल्यांची बांधणी महाराजांनी केली. दमण पासून गोव्यापर्यंत असलेलं पोर्तुगीजांचं उत्तरेकडील राज्य हे मराठ्यांना जिंकता आलं. याचे कारण मराठ्यांचं सागरी सामर्थ्य हेच आहे. इसवी सनापूर्वी 500 वर्षांपासून भारताच्या पश्चिमेला असलेल्या पर्शिया, ग्रीस, अरेबिया, येमेन, इजिप्त आदी देशांचे व्यापारी आपला माल घेऊन कोकणच्या बंदरात येत असत. विजापूरकरांच्या काळात पश्चिम किनाऱ्यावरचा व्यापार भरभराटीला आला. त्यानंतर या भागातला व्यापार हाती ठेवण्यासाठी मराठे, सिद्धी, परकीय दर्यावर्दी व्यापारी यांच्यात सत्ता स्पर्धा सुरू झाली. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराने कोकण किनाऱ्यावर अनेक वर्ष आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यात पसरलेल्या महाराष्ट्राच्या दंतूर किनाऱ्यावर लहान मोठी 48 बंदरे आहेत. मच्छीमारी बंदरे, बारमाही बंदरे, आठमाही बंदरे, मालवाहतूक बंदरे, धक्का असलेली बंदरे, नांगरणी बंदरे, प्रवासी वाहतूक बंदरे अशा वेगवेगळ्या प्रकारात कोकण किनाऱ्यावरच्या बंदरांची विभागणी करता येते. महाराष्ट्राच्या या बंदरातली बहुसंख्य बंदरे ही मच्छीमारी बंदर या प्रकारात मोडतात. किनारपट्टीच्या या भागात वस्ती करून राहणारे कोळी बांधव मासेमारी व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. पावसाळ्याचा काळ सोडल्यास डहाणूपासून रेड्डीपर्यंतचे सगळे कोळीवाडे नेहमीच गजबजलेले असतात.
सातपाटी खाडीच्या तोंडाशी असलेलं सातपाटी बंदर हे ठाणे जिल्ह्यातलं महत्त्वाचं मच्छीमार बंदर आहे. खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली यांत्रिक जहाजे बंदरात येऊन दाखल झाली की किनाऱ्यावरच्या कामांना वेग येतो. ताज्या माशांबरोबर सुक्या माशांच्या व्यापारातही सातपाटी बंदराचा वरचा क्रमांक आहे. वैतरणा नदीच्या मुखाशी असलेलं ठाणे जिल्ह्यातलं आणखी एक महत्त्वाचं मासेमारी बंदर म्हणजे अर्नाळा बंदर. मासे सुकवण्याच्या उद्योगाबरोबरच अर्नाळा बंदरात ताज्या माशांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मुंबईच्या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मच्छीमारांची वस्ती आहे. त्या कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी बांधवांनी मच्छीमारीचा आपला पिढीजात धंदा मेहनतीनं सांभाळला आहे. समुद्राला खेटून उभ्या असलेल्या वरळीच्या जुन्या किल्ल्याजवळ कोळी समाजाची मोठी वस्ती आहे. वरळी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कोळीवाड्यातील अनेक कोळी कुटुंब मच्छीमारी व्यवसायात आहेत. किल्ल्याजवळचं वरळी बंदर हे नांगरणी प्रकारचं बंदर आहे. मुंबईतील कोळीवाड्यात वर्सोव्याचा कोळीवाडा मोठा आणि मासेमारी व्यवसायाच्या दृष्टीनं महत्त्वाचा समजला जातो. जहाजांसाठी या बंदरात धक्का किंवा जेटी बांधलेली नाही. समुद्रात शिरलेल्या मड मार्वेच्या उत्तर दक्षिण भूपट्टीमुळे वर्सोवा बंदराला नैसर्गिक सुरक्षितता लाभली आहे. दुपारनंतर वर्सोवा बंदरात यांत्रिकी जहाजं येऊ लागतात आणि सूर्य पश्चिमेला झुकू लागला की वर्सोव्याच्या किनाऱ्यावर मासे विक्री सुरू होते. घाऊक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि किरकोळ विक्रेत्यांची त्या बाजारात गर्दी असते. मासे विक्रीच्या कामात कोळी समाजातील महिलांचा प्रामुख्याने सहभाग असतो. सर्व प्रकारचे मासे मिळण्याचं ठिकाण म्हणून मुंबईत वर्सोवा प्रसिद्ध आहे. वर्सोव्याच्या किनाऱ्यावर खास पद्धतीचे माच उभारलेले आहेत. मासे सुकवण्यासाठी या माचांचा उपयोग होतो. सुक्या माशांचे उत्पादनही वर्सोव्याला मोठ्या प्रमाणात होते. चसून डॉक ही मुंबईतील सर्वात जुनी गोदी. 1875 साली व्यापारी जहाजांसाठी बांधलेली ही गोदी पुढे मच्छीमारी जहाजांसाठी वापरण्यात येऊ लागली. जहाजांवरील शीतपेट्यांमधून मासे काढण्यापासून वजन करून त्यांची विक्री करण्यापर्यंत कितीतरी कामं गोदीच्या धक्क्यावर होत असतात. कोळंबी सोलण्याचं काम करून अनेक स्त्री पुरुष आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवत असतात. गेल्या 50-50 वर्षात महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर चालणाऱ्या मासेमारीत खूपच बदल झाला आहे. साध्या होड्यांची जागा आता यांत्रिकी जहाजांनी घेतली आहे. जहाजांवरच्या शीतपेट्यांमुळे अधिक काळ मासे टिकवणे आता शक्य झाले आहे आणि माशांची निर्यातही वाढली आहे. महाराष्ट्राचे मच्छीमार हे अगदी धैर्यवान आणि शूर असे मच्छीमार आहेत. त्यांना आता अशी गरज आहे की ज्यामुळे आधुनिक असं यंत्र आणि सामुग्री देणं फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे त्यांचं समुद्रावरती असल्यानंतर किनाऱ्याशी जो संपर्क आवश्यक असतो, त्यांना त्यांचं जीवन सुरक्षित आहे याची कल्पना किनाऱ्याला देता येईल. त्याशिवाय मासेचं अचूक असं अनुमान देणारी जी इकोसाउंडर किंवा सोनार अशा प्रकारचे जे आधुनिक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत ते त्यांना बोटीवरती देणं फार आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जवळजवळ सर्वच कोळीवाड्यांमधून आणि मच्छीमार बंदरातून जहाज बांधणी आणि दुरुस्तीची कामं चालत असतात. या उद्योगात मच्छीमार बांधव अधिक संख्येनं असणं हे स्वाभाविकच आहे. पावसाळ्यात किनाऱ्याला उभं केलेलं आणि दुरुस्ती झालेलं जहाज
समुद्रात ढकलणं एकट्या दुकट्याचं काम नसतं. त्यासाठी कोळीवाड्यातील सगळ्यांचेच हात लागावे लागतात. अथांग सागर हा कोळ्यांचा देव. तो समुद्रच त्यांना पोटापाण्याला देतो. ह्या सागर राजावर मच्छीमार बांधवांची नितांत श्रद्धा असते. श्रावण पौर्णिमा हा तर कोळीवाड्यातला मोठा सण. त्या दिवशी सागराला अर्पण करायच्या श्रीफळाची गावागावातील देवळात मनोभावे पूजा केली जाते. संध्याकाळी फूल माळांनी सजवलेल्या त्या घटाची मिरवणूक निघते. नाचत गात देवाचा नारळ किनाऱ्यावर आणला जातो. तिथं घटाची पूजा होते. मग उधाणलेल्या समुद्राला तो नारळ अर्पण करून धीवर राजा निश्चिंत होतो आणि आपली जहाजं समुद्रात सोडतो. काही खाड्यांच्या मुखाशी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. वैतरणा नदीच्या खाडीवर असलेलं वैतरणा बंदर वाळूच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. अन्य वाहतूक मार्गापेक्षा जलमार्गाने होणारी प्रवासी वाहतूक वेळेच्या आणि खर्चाच्या दृष्टीने सोयीची ठरते. कोकण किनाऱ्यावरील अनेक खाड्यातून होड्या जहाजांमधून प्रवाशांची ने-आण केली जाते. अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, वर्सोवा ते मढ, मुंबई ते मोरा या मार्गावर जवळजवळ वर्षभर प्रवासी वाहतूक सुरू असते. कोकणातली गावं रस्त्यांनी जोडली गेली आणि एसटी गावागावात पोहोचली. त्यापूर्वी कोकणचा मुंबईकर जलमार्गानेच कोकणातल्या आपल्या गावी जात असे. त्यावेळी मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून कोकणात जाणाऱ्या बोटी सुटत. श्रीवर्धन, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला ही कोकण किनाऱ्यावरील महत्त्वाची प्रवासी बंदरं होती. 20-1 वर्षापूर्वी कोकण बोट वाहतूक बंद झाली. मात्र मोरा, रेवस या मुंबई जवळच्या बंदरातून आजही लॉन्चेसमधून प्रवासी वाहतूक सुरू आहे. उरण, करंजा, मोरा या भागातील रहिवासी एसटी पेक्षा जलमार्गाचाच प्रवास अधिक पसंत करतात. मुंबईच्या धक्क्यावर उभं राहून पूर्वेकडे पाहिलं की डोंगराची एक धूसर रेषा दिसते. त्या डोंगराच्या आसपास पसरले ते मोरा गाव. मोरा हे प्रवासी वाहतुकीचं बंदर आहे. मासेमारी आणि माल वाहतुकीपेक्षा या बंदरातून प्रवाशांची ये-जा अधिक प्रमाणात होत असते. त्या दृष्टीनं मोराला बारमाही प्रवासी बंदरच म्हणायला हवं. समुद्रात शिरलेल्या धक्क्याला लॉन्चेस लागत असल्यामुळे मुंबई मोरा जलप्रवास अधिक सुखकर झाला आहे. मुंबईहून दर अर्ध्या पाऊण तासाला मोरा बंदरासाठी लॉन्च सुटते. त्यावरूनच त्या जलमार्गावरील प्रवाशांच्या संख्येचा अंदाज येऊ शकतो. धरमतर खाडीच्या तोंडाशी असलेल्या करंजा बंदराची गणना सुरक्षित मच्छीमार बंदरात होते. करंजा बंदराच्या समोरच्या तीरावर आहे रायगड जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचं बंदर म्हणजे रेवस. रेवस पासून रेवदंड्यापर्यंतच्या गावातील मंडळींना मुंबई रेवस हा जलप्रवास सोयीचा वाटतो. पावसाळ्याचे 4 महिने सोडून उरलेले 8ही महिने या मार्गावर लॉन्चेस चालत असतात. बंदरात साठणाऱ्या गाळामुळे भरती ओहोटीचा अंदाज घेऊन मुंबई रेवस जलमार्गावर लॉन्चेसची यातायात सुरू असते. कोकण किनाऱ्यावरची प्रवासी वाहतूक आता मोरा आणि रेवस बंदरांपुरतीच मर्यादित राहिली आहे. गाळाने बंदरे होरत जात असल्यामुळे या जलमार्ग प्रवासी वाहतुकीचं भवितव्यही धोक्यात आलं आहे.
मुंबई जवळच्या घारापुरीला ऐतिहासिक महत्त्व आहे. प्राचीन लेणी आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध असलेलं घारापुरी बेट ठाण्याच्या शिलाहार राजांची उपराजधानी होती. आज ते एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे. मुंबईला येणारे देशी विदेशी पर्यटक घारापुरीला भेट देतात. पर्यटकांच्या सोयीसाठी घारापुरीला मजबूत धक्का बांधलेला आहे. पर्यटनाचा विकास महत्त्वाचा मानून विकसित केलेल्या घारापुरी बंदराला पर्यटन बंदर म्हणायला हवं. मोठं मुंबई बंदर आणि रेवस, घारापुरी, मोरा यासारखी छोटी बंदरं सोडल्यास कोकण किनाऱ्यावरील अन्य बंदरातील धक्क्यांचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी होत नाही. मच्छीमारी बंदरातही धक्क्याची किंवा जेटीची योजना नसल्यामुळे जवळजवळ सर्वच मच्छीमारी बंदरे नांगरणी प्रकारात मोडतात. पूर्वी विजयदुर्ग, जयगड सारख्या बंदरातील धक्क्यांना प्रवासी बोटी लागत असत, पण बोट वाहतूक बंद झाल्यामुळे आता ते धक्केही वापरात नाहीत. महाराष्ट्राच्या सर्वच बंदरातील मासेमारी मालाची चढउतार आणि प्रवासी वाहतूक पावसाळ्यात थांबवावी लागते. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरची सगळीच बंदरं आठमाही प्रकारची आहेत. पण महाराष्ट्राला लाभलं आहे एक सुरक्षित, बारमाही आणि आंतरराष्ट्रीय बंदर, मुंबई बंदर. 1668 साली मुंबईचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला आणि तेव्हापासूनच मुंबई बंदराच्या प्रगतीचा चढता आलेख सुरू झाला. सुरक्षित बंदर म्हणून मुंबईचं महत्त्व व्यापारी वृत्तीच्या इंग्रजांनी नेमकं ओळखलं. मुंबईचा ताबा मिळताच ईस्ट इंडिया कंपनीने बंदरात गोदी बांधणीचं काम सुरू केलं. कल्पक अभियंत्यांच्या देखरेखीखाली गोदी बांधण्याच्या कामाची सुरुवात झाली. जहाज बांधणी आणि दुरुस्तीसाठी 1750 साली मुंबई बंदरात पहिली सुकी गोदी बांधण्यात आली. मोठे धक्के असल्यामुळे मोठमोठी जहाजे मुंबई बंदरात येऊ लागली. बंदरात उतरवलेला माल देशभर पाठवण्यासाठी रेल्वेची सोय करण्यात आली. नव्या बंदरांचं मुंबईकरांनी प्रचंड स्वागत केलं. बंदरांचा पसारा वाढू लागला आणि काही वर्षातच एक सुरक्षित बंदर म्हणून मुंबई बंदराला जगात मान्यता मिळाली. ससून डॉक नंतर बांधण्यात आलेली आणखी एक महत्त्वाची गोदी प्रिन्सेस गोदी. मुंबई बंदरातील जहाजांची संख्या वाढू लागली तेव्हा 1880 साली प्रिन्सेस डॉक बांधून पूर्ण करण्यात आले. प्रिन्सेस डॉक एका काळ्या दिवसाचा साक्षीदार. 14 एप्रिल 1944 त्या दिवशी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या एका जहाजावर प्रचंड स्फोट झाला. त्यावेळी लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्या व्यक्तींची आठवण जागती ठेवणारा हा स्मृतिस्तंभ. काही वर्षात प्रिन्सेस डॉकही कमी पडू लागलं तेव्हा अलेक्झांड्रा आणि व्हिक्टोरिया गोदी बांधण्यात आली. शहराच्या पूर्व भागात असलेलं मुंबई बंदर हे नैसर्गिक सुरक्षित बंदर आहे. वादळी हवामानातही बंदरातील जहाजांना तितकासा धोका नसतो. या वैशिष्ट्यामुळे जगभरच्या जहाजाची 12ही महिने मुंबई बंदरात ये जा सुरू असते. मुंबई बंदर परिसरातच नव्हे तर अरबी समुद्रातील बिघडलेल्या जहाजांची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मुंबई बंदरात होऊ शकते. जहाजांवरील मालाची चढउतार वेगाने व्हावी यासाठी मुंबई बंदरात वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. धक्क्यावर उभ्या असलेल्या जहाजावरील मालसामान उचलून थेट मालगाडीत किंवा मालट्रकात ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रयाऱ्यांची उभारणी मुंबई बंदरात करण्यात आली आहे. बंदरांच्या धक्क्यांना लागूनच माल साठवण्यासाठी मोठमोठी कोठारे बांधलेली आहेत. मुंबईत येणारं हे धान्य, कडधान्य आणि इतर मालसामान ट्रक्स आणि गाड्यांमधून देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवलं जातं. अलीकडे मालसामानाच्या वाहतुकीसाठी बंद कंटेनर्स वापरण्यात येतात. बोटी जहाजांवरील कंटेनर्स उतरवण्यासाठी नवीन प्रकारच्या याऱ्यांनी मुंबई बंदर सुसज्ज बनवण्यात आलं आहे.
त्यामुळे माल सामानाच्या कंटेनर्सची चढउतार वेगाने होते आणि जहाज लवकरात लवकर बंदराबाहेर पडू शकतं. हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई बंदर परिसरात जागोजागी रचून ठेवलेल्या कंटेनर्सच्या संख्येवरून मुंबई बंदरात होणाऱ्या माल वाहतुकीची कल्पना येऊ शकते. मुंबई बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा गावात जवाहरलाल नेहरू बंदराची नव्यानं उभारणी करण्यात आली आहे. 1986 साली बंदर बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आणि 3 वर्षानंतर 1989 सालातील जून महिन्यात या बंदरात मालाच्या चढ उताराला प्रारंभ झाला. अत्याधुनिक तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेलं हे बंदर सर्वच दृष्टीने आदर्श आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षितही आहे. अनेक टन माल भरलेले कंटेनर्स स्वयंचलित याऱ्यांच्या मदतीने जहाजांवर चढवता आणि उतरवता येतात. संगणकाच्या वापरामुळे मालाची चढउतार वेगानं होऊन जहाज 1-2 दिवसातच बंदराबाहेर पडू शकतं. अन्नधान्य, सिमेंट, रसायने, मोटारी असा विविध प्रकारचा माल जवाहरलाल नेहरू बंदरात येत असतो. मालाच्या प्रकाराप्रमाणे चढ उतारासाठी बंदरात वेगवेगळ्या धक्क्यांची व्यवस्था केली आहे. देशाच्या आयात निर्यातीत जवाहरलाल नेहरू बंदराचा सहभाग मोठा आहे. खरं म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्य जर सोडलं तर संबंध भारताचा आयात निर्यातीचा व्यापार जो आहे आपला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची सेवा करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडची जास्तीत जास्त बंदरं विकसित करून मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदराचा भार जो आहे तो इतर बंदरांनी जर स्वीकारला तर संबंध देशाच्या विकासाला फार मोठी चालना मिळू शकेल. आपल्या संबंध देशाच्या आयात निर्यातीच्या व्यापारामध्ये मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असतोच, परंतु आपल्या देशाचा भौगोलिक आकार लक्षात घेता महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणखीन छोट्या बंदरांचा विकास साधण्याकरता भरपूर मोठा वाव आहे. पश्चिम सागराच्या सानिध्यात असलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीने 2500 वर्षांपासूनचा इतिहास अनुभवला आहे. व्यापार उद्योग व्यवसायातील बदल जवळून पाहिला आहे. एकेकाळी संरक्षणाच्या दृष्टीनं बेजोड असलेले जलदुर्ग आज आपलं महत्त्व हरवून बसले आहेत. कधी काळी सोन्याच्या मोहरांची खणखण ऐकणारी बंदरं आज कथिलाच्या नाण्यांनाही महाग झाली आहेत. ज्या बंदरात किनाऱ्यालगतही भरभरून मासळी मिळायची तिथल्याच कोळी बांधवांना यांत्रिक जहाज घेऊन खोल समुद्रात जावं लागतंय. जिथं उतरून लाखो प्रवासी आपल्या गावी जायचे ते धक्के आता ओस पडलेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचाच विचार करायचा तर काही बंदरांचं भाग्य उजळलंय तर काही आपल्या नशिबाला दोष देत बसली आहेत. अनेक बंदरं गाळाच्या वेढ्यात सापडून निकामी झाली आहेत तर काही मासेमारी पुरतीच मर्यादित राहिलीत. पण हे चित्र बदलू शकतं. महाराष्ट्राच्या उन्नती उत्कर्षात या बंदरांची मदत होऊ शकते. त्या बंदरातील गाळ काढायला हवा. प्रवासी आणि माल वाहतुकीला आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवायला हव्यात. जलवाहतुकीचं महत्त्व ओळखलेल्या महाराष्ट्र शासनाने त्यासाठी एक योजना तयार केली आहे. त्या योजनेप्रमाणे कोकण किनाऱ्यावरची बंदरं जागती झाली तर महाराष्ट्राच्या विकास वैभवात त्या बंदरांचा मोठा वाटा असेल.